आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं आंदोलन। महाराजांचा वडेट्टीवार यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे संतप्त भक्तांचं क्रांती चौकात आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा एकला चलोचा नारा। सूत्रांची माहिती। वाढदिवसानिमित्त साताऱ्यामधील आनेवाडी टोलनाक्यावर खासदार उदयनराजे यांचा भला मोठा बॅनर। टोलनाक्यावर झळकला उदयनराजेंचा 75 फुटे बॅनर। उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा। अमोल मिटकरी यांचा अकोल्यामध्ये स्टिंग ऑपरेशन। मिटकरींनी अचानक भेट दिल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ। वसतिगृहाच्या स्वयंपाकघरामध्ये झुरळ आढळल्यानं मिटकरी संतापले। महानगरपालिका निवडणुकांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। प्रलंबित निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत याचिका। बुलढाण्यातील केस गळती रुग्णांची संख्या आता 293 वर। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात। वातावरणातील विषारी घटकांमुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज। भिवंडीतील सभेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांची जीभ घसरली। सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर। महाकुंभामध्ये शाही स्नान, साधू संतांची देखील शिंदे यांनी भेट घेतली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा। देशभरातील 9.8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण।